पण विनंती करूयात सन्माननीय आदरणीय जनार्दन दामो मडवी यांचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करतोय आपण या देखील मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मयूरस्मृती गावठाणच्या पण स्पर्धा पाहताय आणि आदरणीय सन्माननीय जनार्दन दामो मडवी यांचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करूयात. विनर्स विरुद्ध विनर्स काव्या कंस्ट्रक्शन धारावी आणि त्यांच्या अगेन्स्ट आता खेळताना टाकेगाव संघ पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची ही मॅच. मगाशी चैतन्य पाटीलच्या पण फास्ट हिट 50 देखील पाहिलीत. चला यानंतर महत्वाची मॅच ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई आयडिया त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दादरपाडा संघ पाहणारा. पुन्हा एकदा करण मडवी गावठाण तुम्हाला आयकॉन खेळताना पाहायला मिळेल. आयडिया बोरखाचा शुभम डाकी आज देखील करण मडवी गावठाणचा बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिसरी मॅच जितेश भुईर यांचं इथं आगमन झालं. त्याचबरोबर आमचे अड्डा बॉईज पॅक सिस्टीम ग्रुप असेल, गुलाबजाम ग्रुपची सर्वाधिक जास्त चर्चा मोठी जुई मध्ये असते. रसगुल्ला ग्रुप देखील आहे, पिताश्री ग्रुप आहे, अड्डा ग्रुप सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय. मोठी जुई म्हटल्यानंतर कलाकारांचं गाव, सर्वाधिक लोकसंख्येचं गाव आणि क्रिकेटवर प्रेम करणारं गाव. आणि यंदा सर्वाधिक जास्त स्पर्धा एकाच नावाने खेळल्यात त्या म्हणजे मयूरशेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ ग्रीष्मा एंटरप्राइजेस. सर्वात मोठं योगदान मोठी जुईच्या क्रिकेटसाठी ज्यांचं पाहायला मिळालं एक हरली एक हल्ली जिंकली एक मॅच जिंकली आपण. तिसरी आमची मध्ये A1 पवन केने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि नॉस्टॉक इनला तुम्ही भावेश नाईकला पाहू शकता. दाराबेचा आणखीन खेळाडू आणि गोलंदाजी ट्रॅकवर चिरल्याचा शुभम पाटील आलाय. बोला बघा मॅच. शुभम पाटील चिरले एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवर तगडा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. शुभम पाटील सध्या होम ग्राउंडवर मैदानाच्या आतमध्ये येतो, गोलंदाजी करतोय. काल थोडासा महागडा देखील ठरला शुभम पाटील. नो बॉलच्या जास्त त्यानं नो बॉल जास्त टाकले होते शुभम पाटीलनं. काल अशी देखील आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. कदाचित त्यांच्या गोलंदाजीमध्ये त्यांच्या विरुद्ध 50 धावा आल्या असत्या. बरीच अशी गोलंदाज होती. 43 दिल्या, काहींनी 42 दिल्या, काहींनी 35 दिल्या. त्यामुळं आज गोलंदाजी सध्या चांगली पाहायला मिळते. शुभम पाटील असा गोलंदाज आहे. ISPLच्या 3ऱ्या सीझन पर्यंत हा खेळाडू पोहोचला, तिथे अनसोल्ड झाला, पण ओरण प्रीमियर लीग मध्ये त्यानं टाकलेली ती गोलंदाजी चर्चेचा विषय पाहायला मिळाला. नुकताच गावदेवी गावठाण सातारा येथे जाऊन फलटणमध्ये खेळला, तिथे देखील शुभम पाटीलची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. रायगड लेदर क्रिकेटमध्ये अलिबाग येथे देखील जाऊन चांगली गोलंदाजी करणारा शुभम पाहायला मिळतोय. पण त्याच्या विरुद्ध गोरसईचा सध्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोरसई गावाला पडलेलं गोड स्वप्न सर्वाधिक जास्त, ज्याचे इन्स्टा फॅमिली आहे, ज्याचे युट्यूबवर सर्वाधिक जास्त गाणी पाहायला मिळतात. नवरा पाहिजे गोरा गोरा, अनेक खरं तर फेम ज्याच्या नावावर आहेत. अनेक जण खरं तर स्पर्धा जिंकल्यात. ISPL सारखी स्पर्धेमध्ये देखील चमकला. TDPL सारखी स्पर्धा गाजवली आहे खेळाडूंना. आंतरराष्ट्रीय दर्जातील खेळाडू पवन केने A1 पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पण ग्रामीणची गोलंदाज कमी नाही आहेत. चिरले एक्सप्रेस सध्या मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळते आहे. याच क्रीडांगणामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली, गावदेवी गावठाण संघाला वैयक्तिक 3रं बक्षीस मिळून देणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या बिलचा बॉल फटका फसलाय. V शेप मध्ये आपण वाऱ्यांच्या स्वतःवर जोर होऊन चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिल्टील दाबा 6 आलाय पहिला षटकार.
पहिलाच बॉल पहिले सुरुवातीचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले, पण एवन पवन केने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधून षटका देखील आला, पण लगेच पलटवार आणखीन एक नो बॉल. सर्वाधिक जास्त नो बॉल शुभम पाटीलने टाकले असतील या स्पर्धेमध्ये. थ्रो देखील आता खराब झालाय, बॅकअप नाहीये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले आणि डबलला आता टेबलमध्ये 3 धाबा इथून मिळाल्या जातील आणि नो बॉल म्हणजे या चेंडूवर 4 धाबा दिल्यात त्या शुभम पाटीलनं. लेग बॅचच्या स्वरूपात या 3 धाबा आणि नो बॉलचे 1 म्हणजे 4 धाबा मिळाल्यात. शुभम पाटील हा गोलंदाज आहे, काल देखील सर्वाधिक जास्त नो बॉल शुभम पाटीलनेच टाकलेत आणि असा गोलंदाज कदाचित आपण म्हणूयात की स्पर्धेतील 6वा नो बॉल शुभम पाटील टाकताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये 10 धावा पाहायला मिळाल्यात. मैदानामध्ये सध्या भावेश नाईक महत्वाचा खेळाडू आहे. फुल टॉस बॉल, आणखीन एक नो बॉल आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपला, आणखीन एक नो बॉल पाहायला मिळाला. त्यामुळं आणखीन एक चेंडू शुभम पाटीलला टाकावा लागणार आहे. 7वा नो बॉल शुभम पाटीलने टाकला या स्पर्धेमध्ये. 7 नो बॉल आता टाकताना शुभम पाटील पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल होता, पाहिजे असं कन्वर्ट करता आला नाही. आता चर्चा करता चैतन्य पाटील, शुभम पाटील, कृतज्ञ मडवी, करण मडवीला तुम्ही पाहता एकाच फ्रेम मध्ये 3 हिरो तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धाच्या खेळाडूंना गाजवल्यात. करण मडवीचा विचार केला तर गत वर्षामध्ये रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ज्यानं एक शतक देखील ठोकलं. अंकेश कामोटकरला तुम्ही पाहणार आहात, गत वर्षामध्ये ज्यानं 100 धाबा कंप्लीट केल्या होत्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. गत वर्षामध्ये अनेक रेकॉर्ड पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. शुभम पाटील देखील तोच खेळाडू आहे जो रायगड प्रीमियर लीगच्या मालिकेच्या रेसमध्ये होता. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावपटा धावा लागले गेल्या त्या 12 धावा. फुल टॉस बॉल आता कन्वर्ट करता आला नाही आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. एक षटकार जरूर आला, 2 नो बॉल शुभमनं जरूर टाकलेत, पण जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीये. 13 धावा येताना पाहायला मिळतात. टप्पा तुमचा योग्य हवा, वेग योग्य हवा, चांगली गोलंदाजी करावी लागते. अमय पाटीलचा मी अनेक वेळा उल्लेख करतो की अमय पाटीलकडे वेग प्रचंड आहे, पण कधी कधी त्याचे देखील टप्पे वेगळ्या दिशेने पडताना पाहायला मिळतात. अमयचा स्पीड सध्या सर्वाधिक वेगानं आहे. मुंबईमध्ये जाऊन ज्यानं सर्वाधिक वेगानं लेदर चेंडू हाताळला तिथे देखील चांगली त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. लेदर क्रिकेट हे चांगले खेळणारे खेळाडू आहेत. आणखीन एक बॉल डॉट, आणखीन एक डॉट बॉल, 2 नो बॉल जरूर आले, एक षटका जरूर पाहायला मिळाला, पण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 13 धावा, 13 धावांवर थांबवलंय ते दाराबे टीमला. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मयूरस्मृती गावठाणची आपण ही भव्य दिव्य रबर बॉलची स्पर्धा पाहताय. अनेक सारी मंडळी सध्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. मोठी स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहिलीत. अनेक चर्चा देखील पाहायला मिळाल्यात. समालोचक म्हणाले तथा आपण म्हणूयात की बरेचसे खेळाडू देखील म्हणाले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या आम्ही. बिग बॅश सारखी स्पर्धा देखील पाहिली, ISPL सारखी स्पर्धा पाहिली, पण ग्रामीण स्तरावर होणारी उरण पनवेल प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा होती. ज्या स्पर्धेची चर्चा सर्वाधिक जास्त होताना पाहायला मिळाली. सर्वाधिक जास्त आयकॉन त्या स्पर्धेमध्ये खेळलेत. सर्वाधिक कीर्तिमान विक्रम त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. त्यामुळे एक सर्वाधिक मोठी स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळाली. कैलास मडवी, बिग ह्युमन, सलमान खान यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. बघा त्यांच्या हातामध्ये कजरी ज्वेलर्स, काहीतरी 1-2 तोळे सोने घेऊनच ते आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आले असतील. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. त्यांचा देखील डान्स संयम आपण पाहिला होता या व्यासपीठावर. आणि इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा एक डान्स देखील आपण पाहणार आहोत. पण मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर अमय पाटील येताना पाहायला मिळतो. याच गोलंदाजीची आपण भव्य मगापासून चर्चा केली. असा खेळाडू आहे ज्यानं लेदर क्रिकेट रायगडसाठी देखील खेळला. आज योगेश पवार सर देखील पाहायला मिळाले, पण अमय पाटील देखील हा गोलंदाज आहे जो चांगला लेदर क्रिकेट खेळतो. रायगडमध्ये देखील त्यानं चांगलं लेदर क्रिकेट खेळलं आहे. नुकताच अलिबाग येथे जाऊन देखील त्यानं स्पर्धा जिंकली. यावेळेचा फुल टॉस बॉल बी शेप मध्ये खेळलाय. स्वप्नील खार पाटील पाहायला मिळतात. चेंडू पकडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. क्रीडांगणाच्या आतमध्ये फक्त अवघी एकच धाव. अमय पाटील हा खेळाडू आहे जो ISPL 3 मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. अमयला सध्या तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. अमयकडे वेग प्रचंड आहे. अमयकडं गुणवत्ता आणि त्याचं कौशल्य वेगळं आहे. त्याची नेहमी पाहायला गेला तर कधी कधी चेंडू वेगाने टाकतो, कधी कधी चेंडू लवकर आतमध्ये आणतो. स्विंग करण्याची एक वेगळी कळा त्याच्याकडे आहे. महत्वाचा गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. हा बॉल
क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये चेंडू निघून गेला. एकच धाव इथून मिळाली जाईल आणि आता एकेरी धावेने संघ जाऊन पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न, फेकी खराब झाले, लगेच दुसरी धाव कंप्लीट केल्या. एकीला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. धारावी असा एकमेव संयम संघ आहे ना, मी अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पाहिला. 25 धावा देखील डिपेंड 4 षटकांमध्ये केल्यात. 5 षटकांमध्ये 32 धावा डिपेंड करताना मी धारावी संघाला पाहिलंय. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी अशी अस्त्र आहेत. विकी आहे, त्यासोबत भावेश आहे, सचिन नाईक स्वतः आहे. असे गोलंदाज त्यांनी सध्या या रायगड टेनिस क्रिकेटला दिलेत. फुल टॉस बॉल, फटका कन्वर्ट करायचा होता, एलिव्हेशन कमी पडलंय, चेंडू पुढ्यामध्ये पडलाय, एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार, आलाय चौकार. आज कदाचित मोठीजुई रवींद्र अँड कृष्णा स्मृती मोठीजुई या नावानं संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. रवींद्र अँड कृष्णा स्मृती मोठीजुई या नावानं संघ खेळताना पाहायला मिळेल. अनेक पुरस्कार आहेत, कारण मोठीजुई असा गाव आहे, मी म्हणेन सर्वाधिक जास्त टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या आणि सर्वाधिक जास्त स्पर्धा ते खेळलेत देखील. जितेश देखील स्वागत करूया. जितेश देखील आलेत. बॉल खोलामध्ये टाकलाय. काय गोलंदाजी राहिलाय. अमय पाटील आणि शुभम पाटलांचा दरारा या मॅच मध्ये पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये देखील चैतन्य पाटीलची तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळाली. या चेंडूवर सिंगल रन्स आले. 21 धावा धापडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगला खेळ चालू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणात पाहिल्यात. सर्वाधिक जास्त आयकॉन पाहायचं असेल तर ते चिरल्याचं मैदान आहे. केतन म्हात्रे असो, भावेश पवार असू द्या, पवन केणीला तुम्ही आता पाहताय. अनेक सारे आयकॉन याच मैदानामध्ये पाहिलेत. ओमकार देसाईला आपण पाहिलं, कृष्णा सातपुतीला पाहिलं, पिंटू पारचाला पाहिलं, विजय पावलेला आपण पाहिलं, दिग्गज खेळाडू जगत सरकारला आपण खेळताना पाहिलं होतं. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवलाय. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाले, स्वतः करंट इथपर्यंत पोहोचलेत. सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळते. एक साम्य आहे रबर बॉल आणि लेदर क्रिकेटमध्ये. लेग बाईटच्या परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव. चर्चा आपण करतोय लेदर बॉल आणि त्याचबरोबर रबर बॉलची देखील. बरीचशी तुम्हाला यष्टरक्षक ग्लोव्ज घालून यष्टरक्षण करताना पाहायला मिळतील. ग्लोव्ज घातल्याशिवाय हा बॉल लवकर ग्रीप करता येत नाही. हा बॉल लवकर स्कीट होतो, पडल्यानंतर वेगानं जातो. याला कनेक्ट करणं थोडंसं कठीण बनतं. यासाठी सराव प्रचंड करावा लागतो आणि हा तर सराव सध्या चालू आहे. कारण रबर बॉलची स्पर्धा, आणखीन पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा हे थोडंसं कठीण क्रिकेट बनत जातं. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. भावेश थोडासा हताश आहे, मोठे फटके येत नाही आहेत. 20 शेपमध्ये खेळलाय. एकच धाव इथून मिळाला जाईल. थ्रू आता आणखी एक खराब झालाय, पण 2 षटकात ते खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागले गेले तर 23 धावा धावपटला लागले गेल्यात. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला आपण विनंती करूयात दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध रवींद्र अँड कृष्णा स्मृती मोठेजी दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण इन्व्हाइट करतोय. आपण लगेच टॉस करण्यासाठी देखील या. तेवीस धावा धापडला लागले गेला. गोलंदाजी ट्रॅकवर कौस्तुभ परदेशी त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर भावेश नाईकचा तडाखा. मिळतील धाबा 4. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केले कौस्तुभचं. मिळाल्या धाबा 4. पहिल्याच बॉलवर चौकार. दमदार सुरुवात केली गोलंदाजी ट्रॅकवर कौस्तुभ परदेशी आला. असा युवा धाटणीचा गोलंदाज चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये आणला, ज्याची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली. झाशीच्या क्रीडांगणावर असू दे तथा 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजानंच कमालीची गोलंदाजी केली. न उलगडणार कोड्या कौस्तुभ परदेशी गोलंदाजी ट्रॅकवर सध्या येताना पाहायला मिळतोय. पण समोर कडवं आव्हान आहे. भावेश नाईकला तुम्ही पाहताय. क्रॉस बॅट फटका खेळलाय. डीप मध्ये स्वप्नील खारपाटील पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावा लागले गेल्यात त्या अवघ्या 28 धावा पाहायला मिळतात. 28 धावा धावपटला लागले गेल्यात.
स्लॉक स्वीपचा वापर करणारे बरेचसे खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. पण पवनकडे असे फटके आहेत जो जास्त कधी टानचा वापर करत नाही, जागेवरच तो हेलिकॉप्टर लुक लगावतो, त्याची आगळे वेगळी अदाकारी नेहमी वेगळी पाहायला मिळते. असा एकमेव खेळाडू मी माझ्या आयुष्यात जिमध्ये पाहिलाय. झाशीच्या क्रीडांगणामध्ये या फक्त एका खेळाडूला पाहण्यासाठी 13 ते 15,000 प्रेक्षक या खेळाडूला पाहण्यासाठी आले होते. तेवढेच सेल्फी त्याच्यासोबत पवन केनी सोबत देखील प्रेक्षकांनी देखील घेतले. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पण यावेळचा फटका पॉइंट एरियामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, हातातून झेल निसटलाय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. झेल सुटल्यानंतर देखील कॉन्फिडन्स देताना आपण चैतन्यला पाहतोय. त्याला ठाऊक आहे युवांना आता एकत्र आणायचं आहे. आज आपल्या गावाचं नाव मोठं करायचं असतं, हेच युवा सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे क्रिकेट हा एका सरी एकीचा खेळ आहे. आज एक एक चुकी जरूर होते. विकेट अजून आली नाही पण धावा देखील आल्या नाही आहेत. 29 धावा पाहायला मिळतात. बेगानं चेंडू टाकलाय, त्याच वेळी खराब चेंडू पाहायला मिळतो. 30 धावा धापडला लागले गेल्यात. फटके येत नाहीयेत. पवन केनी थोडासा हताश आहे, त्याचबरोबर भावेश नाईक हताश पाहायला मिळतात. कारण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये मगाशी बॅटिंग पाहिली असेल, चैतन्य पाटीलने विस्फोटक बॅटिंग केली होती. करण मडवीच्या बॅटमधून फटके आले होते. त्यामुळे या संघाच्या समोर 60-65 धावा बनवाव्या लागणार आहेत. पण कौस्तुभ परदेशी असा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या खेळताना पाहायला मिळतोय. बोल हो दादरपडा येते ना संचा सावलेत होती. हा बॉल फटका फसलाय. लॉंग ऑन वरून चैतन्य तिथपर्यंत पोहोचलाय देखील. महत्वाचा झेल कॅरी केला जातोय आणि पहिली महत्वाची विकेट मिळवून दिली कौस्तुभ परदेशीनं. पहिला हात लागलाय दाराबे टीमला. खेळाडू क्रमांक पहिला A1 पवन मैदानाच्या बाहेर. स्टार मैदानाच्या बाहेर गेलाय आणि दुसरा स्टार आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मनीष देवीदास वाघमारे, मयूर वाघमारेचं आगमन झालं मैदानाच्या आतमध्ये. असा जिद्दी चिवट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेहमी आपल्या संघाला जिंकण्याच्या दिशेनेच तो खेळत असतो. मयूरचा खेळ नेहमी वेगळा पाहायला मिळाला. मग ती रबर बॉलची स्पर्धा असो, रायगड प्रीमियर लीग असो, रायगड विरुद्ध ठाणे असो किंवा बेस्ट ऑफ महाराष्ट्र असो, त्या अगेन्स्ट चांगला खेळ त्यानं अनेक वेळा केलाय. भारतासाठी देखील टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू. ISPL दुसरं सीझन असेल, ISPL तिसरं सीझन असेल, ज्या खेळाडूने गाजवलंय क्रीडांगणाच्या आतमध्ये तो खेळताना पाहायला मिळतो. 31 धावा आपल्याला लागले गेल्यात. क्रॉस बॅटनं फटका खेळला. डीप मिड विकेट रिजन मध्ये स्वप्नील खारपाटील पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न मनीष सध्या करतोय पण एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. कौस्तुभ परदेशीचं षटक फार कमी धावांचं राहिलंय. या षटकामध्ये अवघ्या धावा आल्यात त्या 9 धावा पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटला धावा लागले गेले त्या 32 धावा पाहायला मिळतात. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या रबर बॉलची स्पर्धा आपण पाहता. पण येणाऱ्या आगामी कालामध्ये वरुण फाउंडेशनच्या माध्यमातून जी स्पर्धा होत असते, 12 संघ निश्चित असतात, 4 संघ क्वालिफाय, जिथे 25,000 एंट्री असते आणि तिथे तुम्हाला काही सामने खेळावे लागतात आणि त्यानंतर 5 लाखाची स्पर्धा तुम्हाला मोफत खेळायला मिळत देखील असते. अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा वरुण फाउंडेशनच्या माध्यमातून कोणच्या भव्य स्टेडियममध्ये पाहायला मिळते, जिथे ऑल इंडियाचे तुम्ही 2 आयकॉन घेऊन देखील खेळू शकता. त्यामुळे फार कमी फीमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वरुण फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वाधिक एक मोठी स्पर्धा. चैतन्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. समोर मयूर वाघमाऱ्या क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच तगडा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. अव्वांतर चेंडू आला, त्यामुळे आता आणखी एक धाव जोडली जाईल. धावपडला धाबा लागले गेल्या त्या 33 पाहायला मिळतात. 33 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. चैतन्यने पहिली सुरुवात खराब नाही केलंय. असा एकमेव खेळाडू आहे. 3 वर्षामध्ये ज्यानं 6 बाईक जिंकल्यात. पेन तालुक्यामध्ये जाऊन 2 बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 1 बाईक जिंकलाय. यावेळचा बॉल फटका फसलाय. पाठीमागे यष्टिरक्षक करण मडवीने टिपलाय झेल. महत्वाची विकेट. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मयूर वाघमारे मैदानाच्या बाहेर.
33 धावा धावपडला लागले गेल्यात. ज्या गोष्टीचं ज्याला ज्ञान असतं त्या गोष्टीबद्दल संयम आपण अनेक सारी विश्लेषण ऐकताना पाहत असतो. जसे मॅडेले त्यांनी सांगितले की या गाण्याचा आवाज काहीतरी वेगळा आहे. प्रत्येक डॉक्टरकडे एक वेगळा उपाय असतो अशी आमची डीजे मॅडे देखील पाहायला मिळतात. 33 आवाज आल्यात. चैतन्य पाटील पाहायला मिळतात. संगीताचं ते डॉक्टर आहेत. चैतन्य पाटीलने महत्वाची विकेट देखील मिळवल्या आणि आता धीरज भोईर आलेत. या वेळचा बॉल शरीरावर आदळणार जरूर पाहायला मिळाला. ऐश्वर्या रिसॉर्टला रोज असतात ते ऑपरेटिंग करण्यासाठी आणि खरी डॉट बॉल आला. 33 धावा धावपडला लागले गेल्यात. बघा भरभक्कम शरीर चमचे बाळा येताना पाहायला मिळतात. मला प्रश्न पडला अंडर-25 मध्ये या खेळाडूला खेळताना बरेचसे खेळाडू देखील घाबरले असतील. असे बाळा तुम्हाला पाहायला मिळतात. लांब लचक षटका ते मारतात. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला. पुढ्यातून हलकीशी उचली देखील देताना पाहायला मिळाली. त्याच वेळी आणखी एक निर्धाव चेंडू आला. मागील 3 चेंडूवर धावच आली नाही. या खरतर मॅच मध्ये ज्या धारावे संघानं दिघोडे संघाच्या विरुद्ध धावा बनवल्या होत्या आणि आता त्या संघाला आता धावा बनवण्यासाठी धाव करावी लागते. फार कमी धावा येताना पाहायला मिळाल्यात. चैतन्य पाटील असा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. अकूट टप्प्याचा बॉल. इट्स अ नो बॉल. नुकताच बिहार राज्यामध्ये जाऊन देखील चांगलं प्रदर्शन याने केलं. बिहार राज्यामध्ये त्याचा खेळ पाहायला मिळाला. चैतन्याच्या नशिबामध्ये एक राज्य अजून बाकी आहे ते म्हणजे गोवा राज्य. अजून गोवा राज्यामध्ये चैतन्य पाटीलला मागणी नाही आहे. पण येणाऱ्या आगामी कालामध्ये गोवा राज्यामध्ये देखील सांगे प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा येताना पाहायला मिळणार आहे. कदाचित त्या प्रीमियर लीगमध्ये गोवा राज्यामध्ये चैतन्य पाटील खेळताना पाहायला मिळेल. या वेळचा बॉल टीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळला. एका टप्प्याने आता चेंडू निघून जाईल. सीमा पार. आणखी एक चौकार. चार धावा आल्यात. बऱ्याच उशिरानं हा चौकार आला त्यामुळे 38 धावा पाहायला मिळतात. या षटकातील शेवटच्या आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये धीरज भोईर खेळतात. धाराव्याची रन मशीन म्हणजे एक वेगळी ओळख आहे. आणखीन एक वाईट बॉल. आणखीन 2 चेंडू टाकावे लागणार आहे चैतन्य पाटीलला. धावपडा धावा लागले गेले ते 39 धावा. युवा दाटणीचा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट चांगला खेळलाय चैतन्य पाटील. 3 वर्षांमध्ये 6 त्यानं बाईक जिंकल्या, 1 नंदी जिंकलाय. येणाऱ्या आगामी कालामध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्यानं खरं तर खेळल्यात. युवा रायगडचं त्यानं नेतृत्व केलंय त्यामुळे की यशस्वी खेळाडू आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. स्वतः त्यानं आवाज दिलाय. स्वतःच्या फॉलोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. महत्वाची आता विकेट मिळेल का? पण त्याच वेळी आता सांगितले कदाचित विकेटच मिळाल्या आणि महत्वाची विकेट देखील मिळवल्या. क्रीडांगणाच्या आतमध्ये अशा एका खेळाडूचं आगमन पाहायला मिळते. सर्वाधिक मागणी या खेळाडूला सध्या आहे. बोरखार गावाचं नाव उंचीवर येणारा शुभम भारत डाकी याचं इथं आगमन पाहायला मिळते. बोरखार एक्सप्रेस इथं दाखल झाला. पलटनमध्ये जाऊन ज्यानं खरं तर सर्वाधिक जास्त डॉट बॉल टाकले. बिग बॅश सारख्या स्पर्धेमध्ये ज्यानं डॉट बॉल टाकले. सर्वाधिक मागणी उरण प्रीमियर लीगमध्ये 29,000 पॉईंटनं शुभम डाकीला जय माता दिघोडे संघानं घेतलं होतं. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील मोठ्याच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला असा मोठी कामगिरी करणारा शुभम डाकी याचं इथं आगमन होतं. यावेळचा बॉल फटका फसला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू वेगानं गेला. शुभम येताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतो आणि त्याच वेळी 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी शतसंघ जाऊन पोचलाय तो 41च्या घरात. 41 धावा बनल्यात. 42चं टार्गेट ठेवलंय ते टाकेगाव संघासमोर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध दादरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. रवींद्र आणि कृष्णा स्मृती मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा निशांत इलेवन दादरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय आपण लगेच टॉस करण्यासाठी देखील या.
मानकोलीचा खेळाडू प्रिन्स ऑफ मानकोली विनीत माळी तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि गावधबी साईचा चमचमता सितारा अनिकेत मोकल मोठीजी संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला दादरपाडा संघामध्ये गावठाणचा करण महेश मडवी आणि त्यासोबत बोरकारचा आमचा शुभम भारत डाकी देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. दोन गावदेवी गावठाणचे खेळाडू एकाच संघामध्ये खेळतील आणि त्यांच्या विरुद्ध आज मानकोलीचा विनीत माली पाहायला मिळेल आणि अनिकेत मोकलला तुम्ही पाहणार आहात. चला महत्वाची मॅच. खेळाडू मला वाटते 3-3, 4-4 फॉर्मॅटमध्ये खेळलेत. कारण करणला देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण त्याला तालुका नियममध्ये गावदेवी गावठाण संघातून खेळताना पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसामध्ये सचिन स्मृती जासी संघामध्ये तो ॲज अ आयकॉन खेळला आणि 100हून अधिक धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि आज पुन्हा एकदा करण मडवी तुम्हाला गावठाणचा खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रचंड मागणी असते अशा खेळाडूंना. जेव्हा ते फॉर्ममध्ये असतात त्यांचा टेम्परामेंट चांगला पाहायला मिळतो. त्यांचे क्लासिकल स्ट्रोक. काल करण बऱ्याच खेळाडूंना बाद देखील झाला नाही. 3 मॅचेस खेळला. 3 मॅचेसमध्ये एकदाही तो बाद झाला नाही. आरबी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. दादराव पवार आपल्याला तुम्हाला लॉंगॉन एरियामध्ये खेळताना पाहायला मिळतात. क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना. मगाशी देखील त्याने एक झेल टिपला. 45+ असतील ते आपण म्हणूयात. मयूर वाघमारे या गोलंदाजी ट्रॅकवर आलेत आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मागील सामन्याचे असे 2 खेळाडू जे बादच झाले नाहीयेत, ज्यांनी 100हून अधिक धावा बनवल्या एकाच इनिंगमध्ये. 104 धावांचा विक्रम ज्या खेळाडूंनी केलाय असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ज्यानं फास्ट 50 मारली 13 बॉलमध्ये 53 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तसं चैतन्य पाटील पाहायला मिळतोय. आणि नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही करण मडवीला पाहू शकता. कृतज्ञ मडवी चिरल्याचा दाखल झालाय आणि गोलंदाजी ट्रॅकवर देबद एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर मागील सामन्यामध्ये अवघ्या 3 धावांचं षटक टाकणारा मयूर पुन्हा एकदा तयार झालाय आणि आता कडवं आव्हान आहे. कारण येणारी 24 बॉल 42 धावांची आणखीन गरज. 24 मध्ये 42 बनवायच्या. चैतन्य पाटील समोर आहे ज्यानं सर्वाधिक जास्त धावा बनवल्यात मागील सामन्यामध्ये आणि आता समोर मयूर वाघमारे पाहायला मिळतात. मोठं बॅटल आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. विनर्स विरुद्ध विनर्स असा सामना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच रंगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बरेचसे खेळाडू मोठेचे खेळाडू त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षक ही नेहमी चर्चा पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 24 मध्ये 42. पहिलाच बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्याने खेळायचं होतं. त्याने बॅटचा फेस ओपन केला. खेळाडू आहे चैतन्य पाटील. जिथे फटका मारेल तिथे षटकार नेहमी पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून आणि या खेळाडूची नेहमी एक वेगळी ओळख निर्माण झाली. पण समोर मयूर वाघमारे यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्लास अँड क्लास A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका चैतन्य पाटीलच्या बॅटमन आला. डीप एक्स्ट्रा कव्हरेज त्यांच्या डोक्यावरून षटकार. षटकार आणि षटकार. षटकारांचीच भाषा फक्त चैतन्य पाटीलला येते आणि त्याने षटकारानंच खातं ओपन केलंय. बॅटची कला पाठीमागच्या दिशेनं फस्टीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. एकच धाव येईल आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 7च्या घरात. मयूर वाघमारे तुम्ही खेळताना पाहताय. याही खेळाडूला आपण 2दा खेळताना पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये.
पहिल्या दिवसामध्ये आदर्श पनवेल संघातून खेळला, 2 त्यांना सामनावीरची ट्रॉफी देखील जिंकल्यात. लगेच तो आज आयकॉनसाठी दाखल झाला. मयूर वाघमारेला देखील प्रचंड मागणी असते आणि आज तो धारावी संघातून ॲज अ आयकॉन खेळताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची मॅच पाहायला मिळते धारावी आणि त्यांच्या विरुद्ध टाकीगाव. हा बॉल स्लोवर पद्धतीचा व्हेरिएशन केला गेला, डॉट बॉल पाहायला मिळतो. षटकांतर चांगली वापसी केली मयूर वाघमारेनं. मयूर वाघमारेंना अलिबाग या तालुक्यामध्ये महेंद्र शेठ दलबी यांच्या स्पर्धेमध्ये करण अंबालेची घेतलेली विकेट सर्वाधिक जास्त ती व्हिडिओ व्हायरल झाली. जेव्हा त्यानं सांगितलं की मी रायगडसाठी खेळतोय, रायगडसाठीच मी गोलंदाजी करतोय आणि करण अंबालेची मिळवली त्यानं विकेट, त्याची प्रचंड चर्चा मयूर वाघमारेची पाहायला मिळाली होती. यावेळचा बॉल वेगाने जरूर टाकलाय, त्याचवेळी अतिरिक्त उंची देखील गाठल्या, शरीरक्षा थोडासा दूर टाकलाय. हा बॉल बॅटच्या रेंजपासून दूर होताना पाहायला मिळाला. धावा लागल्या गेल्या त्या 8 पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा हा जसा अंतिम दिवस संपेल तसे लगेच भूमिका स्पोर्ट चिर्ले यांच्या माध्यमातून 4 दिवस आपण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहणार आहोत. म्हणजे 9 दिवस हे क्रीडांगण रबर बॉलच्या स्पर्धेसाठी बुक करण्यात आलंय. आणि पुन्हा एकदा 1 हप्त्यानंतर मैत्रीचे सक करण मडवी आणि चैतन्य पाटील यांच्या मालकीची स्पर्धा तुम्ही या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. हा बॉल त्याच वेगाने टाकलाय आणि पुन्हा एकदा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न देखील मयूर वाघमारेने केलाय. त्याचवेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये 8 धावा पाहायला मिळाल्यात. सध्या तुम्ही झकास तस्ती पाहताय. आमचे अमोल चौधरी आहेत, अब्दुल चाचा आहेत. आज थोडंसं ऊन जास्त पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळाडूच्या मुखामध्ये एकच नाव आहे, झकास तस्ती. धावा लागले गेले त्या 8 धावा पाहायला मिळतात. हा बॉल शरीरावर इजा देणारा होता, थोडासा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, दुसरीसाठी पलटलेत आणि 2 धावा होतील का? वेगाने चैतन्य पाटील आला, दुसरी धाव देखील कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्यात त्या मयूर वाघमारेने 10, या षटकामध्ये अवघ्या 10 पाहायला मिळाल्यात. पण येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 32 धावांची गरज. 18 बॉल 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात, येणारे 18 बॉल आणि 32 धाबांची आणखीन गरज. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज भोईर त्यांना पाहायला मिळतात. धारावी गावाचा आपण म्हणूयात वेगाचा शेवट. याच धारावी गावानं सर्वाधिक वेगवान गोलंदाज भारत टेनिस क्रिकेटसाठी दिले, त्याचं नाव आहे विकी पंढरीनाथ भोईर. 147.1 किलोमीटर हॉर्सनं त्यानं पहिला चेंडू हा वेगानं टाकला. सर्वाधिक वेगवान चेंडू भारतातील टाकणारा गोलंदाज विकी भोईर. आणि सध्या धीरज भोईर त्यांचेच बंधुराज पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये वेगाने टाकत असताना शरीराच्या थोडासा दूर ठेवला. त्याचवेळी पहिला चेंडू आव्हानदार पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची देखील गाठल्या आणि तेच सांगत असताना चैतन्य पाटील पाहायला मिळतात. संवाद केलाय पंचांसोबत. पहिला चेंडू एक्स्ट्रा येताना पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागले गेले ते 11 धावा. धीरजकडे वेग देखील आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये धीरज ॲज अ आयकॉन खेळलाय. तथा पाहायला गेलात तर डायगरच्या क्रीडांगणामध्ये मला आणखीन एक सामना आठवतो, धीरज भोईरने केलेली ती गोलंदाजी. सर्वाधिक कमी धावांचं षटक धीरजने डायगरच्या क्रीडांगणामध्ये टाकलं होतं आणि काय इकॉनॉमी षटक टाकणं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. अनेक साऱ्या स्पर्धा त्या विभागामध्ये जास्त खेळल्या जातात आणि सध्या आपण धीरजला पाहते गोलंदाजी ट्रॅकवर. क्रॉस बॅटनं फटका खेळलाय, फटका फसलाय डीप मिड विकेट मध्ये. महत्वाची गोल्डन विकेट. मागील सामन्यामध्ये अर्धशतक, या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करू शकला नाहीये. महत्वाची गोल्डन विकेट मिळवले धीरज भोईरनं. मोठा झटका लागलाय टाकीगाव संघाला. चैतन्य पाटील मैदानाच्या बाहेर. वाघमारेने आता एकच सांगितले असेल, आपण निम्मा सामना जिंकलोय. कारण आता सध्या महत्वाचा खेळाडूच मैदानाच्या बाहेर गेलाय. चैतन्य पाटीलची गोल्डन विकेट. जवळजवळ आपण म्हणूयात की 4 ते 5 षटकार वाचवलेत धीरज भोईरनं.
कारण मागील सामन्यामध्ये षटकारांची भाषा बोलणारा चैतन्य पाटील या मॅचमध्ये स्वस्तामध्ये बाद झालाय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू स्वप्नील खारपाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. आकाश पाटीलचे इथं आगमन झालंय. त्याचबरोबर करण मडवी पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहे. हे खेळाडू नेहमी चर्चेचा विषय राहिलेत. धीरज भोईरनं महत्वाची विकेट 11 धावा दापडायला लागले गेल्यात. यावेळचा बॉल फर्स्ट स्ट्रीप मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय. 1+4 नशिबाचा पंजा मिळालाय तो अर्थातच टाकेगाव टीमला. आणि आता इथं महत्वाच्या क्षणाला क्रीडांगणाच्या आतमध्ये नक्की आता मागणी कशाची केली जाते. 5 धावा तर मिळाल्यात पण आता कदाचित हा बॉल नक्की रिलीज केलाय कुठं पडलाय कुठे आणि नक्की विकेटवर पडलाय की नाही की विकेटच्या बाहेर पडलाय याची तर चर्चा जास्त पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी दोन्ही पंच एकमेकांशी संवाद करतील आणि हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नक्की चेंडू डिलिव्हर झालाय कुठे हे सांगत असताना पंच देखील पाहायला मिळालेत. आणि फायनल डिसिजन आपल्यापर्यंत येईल देखील. वाईट बॉल आहे आणि त्यावर 4 धावा म्हणजे पंजा मिळालाय. 5 धावा मिळाल्या 16 धावा दापडल्या लागल्या गेल्या. धीरजचा वेगानं चेंडू टाकलाय पण त्याचवेळी खराब देखील चेंडू पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाचा सामना चालू आहे. यावेळचा बॉल लेग एशीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला आणि आता मात्र खराब चेंडू आलाय. लेग एशीच्या बाहेर गेला आणि हेच पंच सांगतात की लेग एशीच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळालेत. स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर होता धीरज भोईरचा पण त्याच वेळी चेंडू बाहेरून गेला हे पंच सांगत असताना पाहायला मिळालेत. धावा लागले गेल्यात. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे. लेग एशीच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. शफल झाले त्याचवेळी चेंडूने काटा देखील बदलवला. अगदी त्याचवेळी पंच देखील सांगतात की अगदी लेग एशीच्या बाहेरून चेंडू होताना पाहायला मिळाला. धावा लागले गेले त्या 17 धावा पाहायला मिळाल्यात. मागील चेंडूवर आपण म्हणूयात की षटकारच आलाय. एकी चेंडू न टाकता 6 धावा खर्च केल्या धीरज भोईरनं. त्यामुळं चांगली सध्या गोलंदाजी करावी लागणार धीरजला. चैतन्य पाटीलची महत्वाची विकेट मिळवलंय. 42चा पाठला करायचा पण त्याचवेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये एक चांगला खेळ देखील करावा लागेल. स्वप्नील खारपाटील सारखा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. करण मडवीने देखील षटकार ठोकलेत. अमय पाटील सारखा खेळाडू अजून बाकी आहे. शुभम पाटील चिरल्याचा अजून आयकॉन बाकी आहे पण सध्या गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. सुरुवात देखील अशीच राहिली होती धारावी टीमची. कोलामध्ये बॉल लॉंग ऑन एरियामध्ये पवन केने आलाय. कमालीचा त्यानं जेल टिपलाय. क्लास पाहायला मिळतोय. पवन केने टिपलाय जेल आणि त्या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील पाटीलचा संपेल खेळ. आणखीन एक विकेट. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. म्हणजे काय आम्ही खेळाडू त्या A1 कॅटेगरीचे का आहोत हे A1 पवननं सांगितलं. आज गोरसी बराचसा दुर्वरून हा प्रवास त्याने केलाय. 2-2.5 तासाची रनिंग आहे. तेवढा ट्रॅव्हलिंग करून येऊन देखील त्याची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली आणि त्यानं क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार केलंय. त्यामुळे या खेळाडूची निष्ठा फॅमिली फार मोठी आहे. सर्वाधिक जास्त सेल्फी या खेळाडूच्या सोबत घेतल्या जातात. तेवढ्यात तो हँडसम देखील आहे. त्याचा खेळ देखील चांगला पाहायला मिळाला. तर मैदानाच्या आतमध्ये 3 तुम्हाला स्टार एका फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. मयूर वाघमेरला पाहताय. A1 पवनला पाहताय. धीरज भोईरला तुम्ही पाहू शकता.
महत्वाची विकेट आली आणि त्याचवेळी शुभम पाटील आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चिरल्याचा शुभम आज आयकॉन पाहायला मिळाला. चला ही जसं संपेल तसं आपण टॉस देखील करणार आहोत. कृष्णान रवींद्र स्मृती मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना निशांत इलेवन दादरपाडा संघ पाहायला मिळणार आहे. धीरज पाहायला मिळतात. धीरज भोईर दाखल झाले गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वाचे त्यांना 2 विकेट मिळवल्यात मी म्हणेन. चैतन्य पाटील आणि स्वप्नील खारपाटील महत्वाच्या या 2 विकेट धीरजने मिळवल्यात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑफ मध्ये मयूर पाहायला मिळालेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. सिंगल रन्स येताना पाहायला मिळत्या. धावपडला धावा लागले गेल्यात. त्या 18 धावा धावपडला लागले गेल्यात. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल अजून बाकी आहेत कारण एक्स्ट्रा जास्त एक्स्ट्रा बॉल देखील टाकलेत. भावेशनं पहिला चेंडू खराब टाकला. त्यानंतर चैतन्य पाटीलची विकेट मिळवली. त्यानंतर एक पंजा आला. पुन्हा एक बाईट. त्यानंतर स्वप्नील खारपाटीलची एक विकेट आणि मागील चेंडूवर सिंगल. यावेळचा बॉल खरा पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. फुल टॉस होता. कन्वर्ट करता आला नाहीये करण मडवीला. थोडासा नाराज असेल. 2 चिरल्याचे खेळाडू ते देखील आयकॉन पाहायला मिळतात टाकीगाव संघामध्ये. नो बॉलचा इशारा आला. नो बॉल पाहायला मिळाला. नो अग्रीमेंट. चला मयूर लगेच आपण शतक्षण लावून घ्या. नेहमी अनेक वेळा आम्ही म्हणतो की मयूर वाघमारे आणि परेश ठाकूर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा पंचांवर अधिक दडपण पाहायला मिळतं. उरणचे आमचे परेश असले आणि देवतचे मयूर असले की थोडं पंचांना सावध राहावं लागतं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन मध्ये शतक पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटले देखील. वेगानं 2 धाबा घेतल्या गेल्यात. 2 धाबा इथून मिळाल्या जातील आणि आता 2 धाब्यांनी संघ जाऊन पोहोचलाय तो 21च्या घरात. 21 धावा पाहायला मिळाल्या. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या 2 चिरल्याचे आयकॉन खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. करण मडवी महत्वाचा खेळाडू आहे. आज घरच्या मैदानामध्ये हा सामना जिंकून द्यायचा असेल तर महत्वाचे फटके देखील खेळावे लागणार आहेत. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल बॅटच्या रनमध्ये आलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. ताबीज धाबा धावपडला लागल्या गेल्यात. 15 धाबांची आणखीन गरज. 13 बॉल आणि 15 धाबांची आणखीन गरज. सामना जबल गेला. पण दाराबी टीम मच्छिंद्र स्मृती दाराबी या नावानं खेळलाय. 1 टीम 1 ड्रीम. अनेक वेळा अशी सामने त्यांना पलटून देखील दिलेत पण रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. धीरज भोईरच्या विरुद्ध धावा देखील बनल्यात. लोवर फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गेला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सिंगल रन्स कंप्लीट आले. दुसरीचा प्रयत्न करतात करण आणि आता दुसरी धाव धोक्याची बनवू शकते. ही धाव घेणं गरजेचं होतं का? आता टाकीगावचा चैतन्य विचारत असेल. करण मुडवीच्या बॅटमधून मोठा फटका आला होता आणि दुसरी धाव घेत असताना महत्वाची विकेट आता मैदानाच्या बाहेर गेलंय. करण मुडवीला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. कदाचित चैतन्य पाटील हेच म्हणत होते शेवटचा बॉल होता. एकच धाव घेतली असती तरी करण मडवीला स्ट्राईक राहिली असती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणनं का केला? आणि आता येणारे 12 बॉल 14ची आणखीन गरज. येणाऱ्या आगामी कालामध्ये रायगड रबर बॉलची प्रीमियर लीग देखील पाहणार आहात जिथे सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन संघातून खेळताना तुम्हाला चैतन्य पाटील पाहायला मिळेल. ॲज अ आयकॉन विनीत माली मानकोली भिवंडी परिसरातील हा खेळाडू तुम्हाला चैतन्याच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे.
बरेचसे खेळाडू पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रचंड येणाऱ्या आगामी काळामध्ये पावसाळी रबर बॉलच्या मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहेत. दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक मोठी रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळू शकते. भावेश नाईक आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. भावेशला आपण पाहता, भावेशचा पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज आणि आता थोडासा खालीच पडलाय. सचिन हेच म्हणत असेल, थोडासा आणखीन जवळ असतो तर कदाचित आणखीन एक विकेट मिळाली असती. 11 बॉल आणि आता 14 धावांची गरज. 11 मध्ये 14 बनवायच्या. करण मडबीनं विकेट टाकलंय आणि आता दडपणामध्ये खेळताना टाकीगाव संघ पाहायला मिळतोय. 11 बॉल 14ची मॅच. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. आला आणखीन एक षटकार. दहा बॉल आणि आता 8 धाबांची गरज आहे. शुभम 10 बॉल मध्ये 8 हव्यात. काय मागील फटका पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्ट केला आणि स्लॅश केलं बॉलला. डीप एक्स्ट्रा क्वरिजनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. शुभम पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यामुळे येणारे 10 बॉल 8 धाबांची गरज. बऱ्याच वेळा मैदानाच्या आतमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. बकेटमध्ये पाणी असतं आणि तिथून बॉल ओला केला जातो. त्यानंतर तो बॉल स्किट होतो. त्याचा आता फायदा भावेश करेल का. यावेळचा बॉल चिरलाय आणि चिरला देखील फिरवलाय. केलंय गुल सीमा पार. आणखीन एक षटकार. दोन धाबांची गरज. भावेश नाईक खेळतोय. भावेश देखील दुसऱ्यांदाच खेळण्यासाठी आलाय. अंडर 25 मध्ये देखील भावेश खेळताना पाहायला मिळाला होता. आज हा खेळाडू आता थोडीशी महागडी कामगिरी करतोय. डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये खेळलाय. शुभम पाटीलनं फटका. फक्त एकच धाव मिळेल. सामना आता जवळ नेऊन ठेवला. स्कोरीज लेवल 41 धाबा झाल्यात. येणारे 8 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी अवघ्या 1 धाबेची गरज आहे. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत. दादरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कृष्णान रवींद्र स्मृती मोठी जुई. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळाला. सिंगल रन्स आले आणि सामना जिंकला तो टाकीगाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन चैतन्य पाटील अँड टीम. चांगली कामगिरी राहिली या संघाची आणि या 2 सामने जिंकलेत ते टाकीगावनं. चला आपण टॉस करूयात. यानंतर महत्वाचा सामना. एका बाजूला निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध कृष्णा रवींद्र आणि कृष्णा स्मृती मोठीजी. टॉस आपण करणार आहोत आणि त्यासोबत मॅन ऑफ द मॅच. चला ज्यांना आज ड्रीम विकेट मिळवलाय पहिलीच